नमस्कार मित्रांनो, जय मराठी या युट्यूब चॅनलला मी राहुल महाजन आपलं स्वागत करतो। आज आपण आहोत धुळे शहरामध्ये आणि आज आपण अतिशय आगळ्या वेगळ्या अशा एका कार्यक्रमाला आलेलो आहोत। मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांची 192वी जयंती महोत्सव धुळे शहरात साजरा करत आहेत आणि आपल्या सोबत आहेत आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय दिलीप अप्पा देवरे, माजी नगरसेवक आणि समाजसेवक म्हणून त्यांना पूर्ण जिल्ह्यात ओळखलं जातं। त्यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर आपण त्यांना भेटूया आणि जाणून घेऊया या कार्यक्रमाविषयी, थोडी माहिती त्यांच्याकडनं घेऊया। अतिशय सुंदर असा एक समाज उपयोगी असा कार्यक्रम आहे। तर आप्पा साहेब, काय आहे आजच्या कार्यक्रमाचं नियोजन? या 150 वर्षापूर्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना न्याय मिळवण्याकरता, महिलांना शिक्षण मिळवण्याकरता जे काम केलं होतं, ते त्याग केला होता त्यांनी। त्या त्यागाचा जो काही भाग असतो तो त्याच्या आपण थोडंसं काहीतरी देणं लागतो। आपल्याकडे त्यांचं घेणं आहे असं समजायचं आपण। त्या निमित्ताने मंगळवारी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती आहे। त्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेतली। तर हे साधारण किती महिलांनी भाग घेतील किंवा घेताय असं आपल्याला वाटतं? इथं आपण या स्पर्धा 2 ठिकाणी घेतल्या, एक तर भागाभागात घेतलेले आहे आणि इथं घेतलेलं आहे। अच्छा, भरपूर महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। अच्छा, म्हणजे जवळजवळ 500च्या वर तरी महिला या कार्यक्रमाला उपस्थित आहे असं मला वाटतंय। आणि एक अतिशय महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी, त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि चांगला आहे आणि असे कार्यक्रम घेतले जावेत असं मी सर्व मित्रांना आव्हान करेन। धन्यवाद आपला साहेब। आता या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते चौधरी साहेब आहेत आपल्या सोबत, आता सुमित भाऊ चौधरी। तर सुमित भाऊ, या कार्यक्रमाबद्दल काय सांगतील आपल्याला? दिनांक 3 जानेवारी रोजी आईसाहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम हा दरवर्षी राबवला जातो। पण यावेळेस पुणे धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक दिलीप अप्पा देवरे यांनी एक ज्या स्त्री शिक्षण संस्थेच्या माता आहेत, ज्यांनी स्त्री शिक्षण चळवळीला चालना दिली आणि ज्या स्त्रियांसाठी ज्यांनी मेन शिक्षणासाठी चळवळ घडवली, त्यांच्या जयंतीनिमित्त स्त्रियांना आणि मुलींना एक नवीन ऊर्जा मिळावी यासाठी यावर्षी नवीन उपक्रम म्हणून यावर्षी रांगोळी स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती। या रांगोळी स्पर्धेमध्ये भरभरून प्रतिसाद हा स्त्रियांनी तसेच मुलींनीही दिला। कुंभारकुंट परिसरातील, सुभाषनगर परिसरातील तुम्ही आता बघत असाल की परिसरातील कित्या स्त्रियांनी आणि नागरिकांनी यासाठी रिस्पॉन्स दिलेला आहे। तसंच इथे जागा कमी पडत असल्यामुळे गल्लीतील विविध भागातील महिलांनी सुद्धा याला प्रतिसाद दिला आहे। जवळपास 500हून अधिक महिलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि अतिशय एक आगळा वेगळा उपक्रम दिलीप अप्पा देवरे यांनी सुरू केलेला आहे, जेणेकरून एक स्त्रियांना काहीतरी एक नवीन ॲक्टिव्हिटी करण्याची संधी याच्यातून मिळेल। अच्छा, खरोखर अतिशय सुंदर असा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो।